कल्याण तालुक्यातील सुभाष चौक रेल्वे ऑफिसर क्लब येथे नुकताच दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सद्य वर्तमान स्थितीला ओबीसी आरक्षणाला निर्माण झालेला धोका पाहता ओबीसी समाजाची एकजूट बांधून या प्रसंगाला तोंड देण्यासाठी ओबीसी जन आक्रोश संवाद आणि चर्चासभा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुरेश कापरे, विश्वनाथ जाधव, सुरेश दादा पाटील, चंद्रकांत ठाणकर, प्रशांत माळी समेत ओबीसी समाजाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या वतीने समाज बांधवांना योग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। त्यासोबतच मराठा समाजाच्या वतीने जो आंदोलन मुंबईमध्ये करण्यात येत आहे त्या आंदोलनाला ओबीसी समाजाचा विरोध असल्याची माहिती उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आली आहे। त्यासोबतच येत्या 4 तारखेला साखळी उपोषण देखील करण्यात येणार आहे। तसेच यावेळी या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन संजय फुलोरे सर यांनी केले। तर चला पाहूया उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते। तिथे काय असते तर ते नागपूरमध्ये होत आहे तिथे 20-25 बैला असतील त्या बैलांच्या पैकी कमीत कमी 550-50-60-70 पोरं होतात। पण त्यांना आपल्याला कधी जागा करता येईल ती मेन जागा जायला पाहिजे। तर बैलासाठी एवढं करतं तर तुम्ही समाजासाठी आरक्षणासाठी काहीतरी करायला पाहिजे ना। तर ठीक आहे आपण इथे जमलोय त्यासाठी एक तुम्हाला विनंती आपल्या सर्वांना एकत्र येतो समाजाला ओबीसी लोकांना आणि मेन म्हणजे 20 ते 30 वयाच्या लोकांना कसं आपल्याला जागा करतात कशी आपल्यापर्यंत आपल्याला आपल्यामध्ये सामील करता येतील एवढं जर आपल्याला प्रयत्न करायला लागतील। धन्यवाद। आपण इथे सर्व जमलो आणि मला राजपटावर बोलण्याची आणि संधी दिली आयोजकांचं धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी। की मागणी करणारे सुद्धा आज आरक्षण द्या उद्या द्या। कुठलीही आरक्षणाची प्रक्रिया किंवा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया ही प्रोसिजर थ्रू गेलं तर 4 ते 5 वर्ष त्याला लागू शकतात। त्याला मागासवर्ग आयोगाची प्रथमतः मान्यता घ्यावी लागेल, त्याचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षण करावं लागेल, त्याच्यानंतर या गोष्टी तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरतात। हे सर्व न करता केवळ दबावगट तयार करून शासनाला वेठीस धरून जर कोणी करत असेल तर तोच मार्ग तीच पद्धत आपल्याला सुद्धा अवलंबावी लागेल एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आरक्षणामध्ये जो मागणी करतो तर आपला जर एवढा बहुसंख्य समाज आहे आपल्या वाड्याला किती याबाबत सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्या मागणीची जी असंवैधानिक मागणी आहे त्याचा आपण निषेध नोंदवला पाहिजे। त्यांची ती प्रक्रिया करतील, सरकार काय करेल ते कसे मागतील ते त्यांचा विषय आहे, पण तो आपल्याला मिळालेलं आरक्षण एवढ्या वर्षामध्ये आपण कसा ना कसा तरी उपभोग आहोत याचा आपण जाणून घेऊ। आपला मिळालेला आरक्षणाचा बचाव करणं यासाठी आपला समाज जागरूक करणं। आपण इथे आलेले सर्व मंडळी ज्ञात आहात, कमी जरी असलं तरी आपण गर्दी आहे। बाकी या आदेशाच्या बाबतीत आपण ओबीसीच्या भरपूर आपण सगळ्यांना कल्पना आहे, जास्त कोणाकडे घेत नाही। तरी एक विनंती करतो का आपण आपल्या परीने आपल्या गावामध्ये शेजारी माझे मी चालू तुम्ही चला न जाता कोणाला काही बोललं ते चालेल, परंतु आपण मोठ्या संख्येने आपल्याला लोकांना जागृत करणं काळाची गरज आहे एवढंच बोलतो। आणि चर्चेसाठी आमंत्रण करून वरील मंडळी जाधव, पाटील साहेब, कापरे साहेब आणि आपली वरिष्ठ मंडळी सगळ्यांनी आपण सर्व बसले या सर्वांचे मी आभार मानतो आणि मंचाने मला बोलायला 2 मिनिटे संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। हे थांबलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही आम्ही सक्रिय झालो पाहिजे तरच ते घडल। आणि
अन्यथा इथं येऊन किती जमले सांगा ना, किती आपण जमलो, किती जमतात नाही का, किती जमले, किती जमतात. आता रविवार आहे, सगळ्यांना सुट्ट्या आहेत, तरी किती आता म्हणजे आसक्ती राहिलेली नाही, प्रेम राहिलेलं नाही, आपुलकी राहिलेलं नाही, आम्हाला काहीतरी मिळावं ही इच्छा राहिलेली नाही. तर ही इच्छा उत्पन्न करण्यासाठी आपण सगळ्यांनी मीटिंग करून निवडून पाहिलं नाही, त्याने गावोगावी फिरून काढायला पाहिजे, गटागटाच्या मिटिंगी घ्यायला पाहिजे. मग आता इथं मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, त्या कॉम्प्लेक्समध्ये किती ओबीसी आहेत, भरपूर 50% ओबीसी आहेत. आमच्याच काँग्रेसमध्ये 50% ओबीसी आहेत. मग त्या ओबीसीला आपण जागृत केलं पाहिजे, त्यांना पटवून दिलं पाहिजे, तरच या आपला ओबीसीचा जो चाललेला लढा आहे ना तो निर्णायक स्थितीला येईल. अन्यथा आपल्या हातातून जर सगळं गेलं तर आपण काही करू शकणार नाही आणि शेवटी आपल्याला खंत फक्त व्यक्त करावे लागेल आणि गप बसावं लागेल. एवढं त्या ठिकाणी मी आपल्याला सूचित करतो, बोलतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय ओबीसी. एबीपीएस कायदा आहे, जर एससी एसटी एमपीचा जर कॅन्डिडेट नाही भेटला तो ओबीसीचा तिथे परमनंटली घेत आहे, म्हणजे 100% घेते. आणि बघा 100 जर जागा राहिल्या आणि फक्त 3.5% बामण असं समजा, तर त्या 100 जागासाठी त्या बामणांचे जवळपास 1000 अर्ज असतील अशी वस्तुस्थिती आहे. बामणातले 900 बेरोजगार राहतील. मग 100 जागांमध्ये आपले सगळं जे हे आहे ते सगळं बसवायचं आहे. मग त्याच्यासाठी यांचं आतमध्ये चाललेलं आहे. आर पाटलाची सगळी स्कीम होती की ओबीसी घुसतोय की शरद पवारला जे आहे की ओबीसी पंतप्रधान होत आहे तेव्हापासून ही सगळी लाईन लागलेली. ठीक आहे, तर धन्यवाद. मी इथे सांगतो. उद्या यायचं आहे MEPला 3 वाजता आहे, म्हणजे इथं 10-11 वाजता आपल्याला निघायचं आहे. MEP गुगलमध्ये टाकायचं आहे, बांद्राला उतरायचं आणि रिटर्नचं तिकीट काढलं तर साधारण 40 रुपये लागेल काय असेल आणि तिथनं वाकेबल पण भेटणार. ठीक, अशा प्रकारे निर्माण करेल की 60% वर मार्क्स पडणाऱ्या प्रत्येकालाच मेडिकलला, इंजिनिअरिंगला, IITला ज्याला हवं तिथं ऍडमिशन मिळू शकेल. आरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो का? म्हणजे 2 बांधवांच्या मध्ये भांडण लागण्याचा विषय निर्माण होतो का? नाही होणार खरं तर. आणि खऱ्या बाजूला आरक्षण मिळतं, पण प्रश्न असा आहे की सरकारला फक्त भांडण लावायचे आणि त्यामुळे रुची लावायची आहे. आता तुम्ही बघताय हे जरांगींचं भूत उभं केलेलं आहे. मला अक्षरशः मराठा लोकांच्या बद्दल सहानुभूती वाटते, कीव करावीशी वाटते त्यांची, की त्यांना वापरलं जाते, त्यांना भडकवलं जाते, त्यांना कळत नाही कोण कोणाविरुद्ध उभं केलं जाते. आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपण आपल्या हक्कासाठी जागं झालं पाहिजे आणि आपलं आरक्षण सगळ्यांनीच राखलं पाहिजे. मराठा बांधवांना सुद्धा समजून घेण्याची गरज आहे की तुमची कशी दिशाभूल केली जात आहे. तर त्यांना कळत नाहीये की आपण वापरलं जातोय, आपली दिशाभूल केली जाते. तर जाता जाता मी एवढंच सांगते की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. खरं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना पहिल्यांदा ओबीसीचं 340 कलम लिहिलं होतं आणि नंतर मग स्वतःच्या समाजाचा विचार केला होता. पण हे अनेक ओबीसी बांधवांना माहिती नसतं. तर त्यामुळे संविधान जाणून घ्या आणि आपले हक्क जाणून घ्या. आपल्या मुलाबाळांना सांगा, सगळ्यात पहिल्यांदा महिलांना सांगा, कारण महिला जाग्या झाल्या की त्या बरोबर नवऱ्याला मुलाला बाहेर पाठवतात लढायला. जा आपल्या हक्कासाठी तू लढ. माझं एवढंच सांगणं आहे. मला बोलायची संधी दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानते आणि हीच सदिच्छा व्यक्त करते की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. जय भीम, जय भारत. और हमारी जनसंख्या है 52%, जो 52% हमको चाहिए. अभी आज वो समस्या हो गई है कि जो 27% भी हम लोग सुरक्षित नहीं कर पा रहे हैं. तो हमारे समाज को हर जगह आरक्षण अपने सुरक्षित रखने, अपने को आगे बढ़ाने के लिए इकट्ठा होना जरूरी है. हमको सबसे बड़ी ये जनतंत्र चल रहा है, जहाँ पे लोग इकट्ठा हो जाए वही ताकत है. सबसे बड़ी बात है आपको जब ये मीटिंग रखी जाए पूरे समाज को, भले वो आधा घंटा के लिए आए, खड़ा हो जाए. आपको अगर 50,000, 25,000, 30,000 दिखता है, पूरे शासन हिल जाता है. उसी से शासन का निर्माण है. इसलिए शिक्षित होना,
संगठित होना, संघर्ष करना। बाबा भीमराव अम्बेडकर साहब ने ये चीज बोला था और वो सही है। मैं चाहता हूँ कि जहाँ भी अपनी मीटिंग हो सब लोग इकट्ठा हो जाएं और अपने को सुरक्षित रखना है, अपने समाज में आगे बढ़ाना है। आरक्षण तो चाहिए, क्योंकि ना तो आपके पास प्रॉपर्टी बची, ना धन दौलत बचा, कुछ बचा नहीं। उसके लिए सबके डालेंगे, हाँ ठीक है सर। इसके लिए सर मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, आपने उनको बोलने को मौका दिया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी साथी। की सन्माननीय राजाराम स्वामी साहेब तेव्हा महामंडळाचे अध्यक्ष होते आणि सन्माननीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची आज आपल्याला आठवण होते आहे की आज या स्थितीत आज मुंडे साहेब आपल्याला इथे पाहिजे होते। आज त्यांची खऱ्या अर्थाने खंत आज आपण व्यक्त करूया। आणि मागे आपण बघितलं की भिवंडीला जी भुजबळ साहेबांची आपण सभा केली, या खऱ्या अर्थाने या सर्वांचा आपण जेव्हा संघर्ष केला, पण मी आज सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी सर्व माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता साहेब आमची माळी समाजाची संघटना आहे, आज खऱ्या अर्थाने एक 29 सभासद आहे, ते उद्यापासून सर्व तरुण पिढी सोशल मीडियाला आपल्या ओबीसी समाजाला जागृत करेल आणि हक्काचं जे आरक्षणाचे बाबासाहेबांनी आपल्याला दिलं ते कदापि आम्ही देणार नाही, ही शपथ घेऊन टाकतो। जय भीम, जय शिवराय, धन्यवाद। आज एक जात जरा लाखो माणसं ते जमा करू शकते, तर आज आपल्या 350 जाती या काय करतात? आज मुंबईमध्ये गणपतीचा उत्सव जोरात सुरू असताना आज आरक्षणाकरता जो आयदोस घातलाय मराठा समाजाने, हा कुठेतरी राजकीय त्यांना मदत आहे। एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याच्याकरता ओबीसी करता धावून किंवा ओबीसीला सहकार्य करून चालणार नाही। एक संशय असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या जोडीला जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची भूमिका काय अजूनपर्यंत कळली नाही, कारण का पक्षांची भूमिका आपल्याला कळली। कालपासून अनेक पक्षाची लोक जरांगेच्या भेटीला जातात, काय बोलतात कानामध्ये त्याला काय सांगतात माहिती नाही, परंतु त्याला 1 दिवसाची कोर्टाने परमिशन दिलेली असताना दुसऱ्या दिवशी आणि त्याला सुरुवात अशी झाली की त्यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये येऊच नाही, हा न्यायालयाने आदेश असताना हे कुठेतरी याच्यामध्ये संशयाचा भूत दिसतं आपल्याला। याला नवी मुंबईमध्ये आरक्षणाकरता उपोषणाकरता दिलेली जागा आज त्यांनी संपूर्ण आझाद मैदान काबीज केलेलं आहे, मुंबईमध्ये त्यांचा हायदूर घातला आहे। याचा अर्थ सरकार कुठेतरी यांना मदत करतो, ही मदत होऊ नये। ओबीसी जर आज एकवटले, आज आपण टीव्हीवर बघतो गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेचा हायदर घातला होता, आज 5 पोरांनी, तुम्ही जर मोबाईलमध्ये टीव्हीमध्ये बघत असाल की त्या 5 पोरांनी हायदर घातला। अख्ख्या त्या गेवराईमध्ये पंडित नावाचा जो आमदार आहे त्याच्या विरोधात त्याने आवाज उठवला होता। मग आपले इतर ओबीसी काय करतात? आज तो धनगर समाजाचा आहे, त्याला विरोध करतात, तुझा या समाजाशी काही संबंध नाही, मराठ्याच्या आरक्षणाचे काही संबंध नाही, तू कोणाचा तरी सुपारी घेऊन उद्योग करतो। पण आपले ओरिजिनल ओबीसी काय करतात? हा पण संशयाचा भूत आहे। मागे आपण ओबीसीचा मेळावा भिवंडी तालुक्यामध्ये केला, त्या ओबीसीच्या मेळाव्यात किती राजकीय नेते आले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे जेवढे डोके आले तेवढ्यांच्या डोक्यामध्ये जे आहे तेव्हा मनामध्ये आहे की बाबा आरक्षणाला विरोध करणं आणि ओबीसी आरक्षण कसं बचाव करणं, याच्यामध्ये संपूर्ण जरी कमी लोक असतील त्यांनी सगळं हिरिरीची बाब घ्यावा, जनजागृती करायला लागेल, ही सत्याची भूमिका आहे। कारण का आपल्या मुलांना ना आपल्या बायकांना ओबीसी काय ते अजून समजलेलं नाही। त्याच्यामुळे माझे 2 शब्द संपवतो आणि जय हिंद, जय ओबीसी। जरांगेच्या मोर्चाला प्रचंड अशी जी काय मदत झाली असेल ती कोणी काय केली याची जर लिस्ट काढली तर विद्यमान प्रतिनिधींनी, शासनाच्या प्रतिनिधींनी प्रचंड असा पैसा त्याच्या मोर्चाला खर्च केलेला आहे। हे जर होत असेल मराठ्यांच्याकडून तर आमचा माणूस काय करतोय हा देखील शोधाचा विषय आहे। मला या ठिकाणी सांगावं लागेल की जरांगेला तळागाळातला मदत करतोय, मात्र ओबीसीचा बांधव कुठेतरी आखडता हात घेतोय। ओबीसी मध्ये जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल जो घटक आहे त्याची शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती न झाल्यामुळे त्याला ओबीसी नक्की कशाशी खातात तेच अजून माहित नाही। त्याची जागृती आपल्याला जाऊन गावागावात, वाड्यात, शहरामध्ये, नगरामध्ये जाऊन करायची आहे।
मध्यमवर्गीय माणूस आहे, धंद्या पाण्यात गुंतला, त्यालाही येऊन पडलेलं नाही आहे. आणि जो ओबीसी बांधव जातीच्या दाखल्याचा फायदा घेऊन सरकारी सेवेमध्ये कर्मचारी आणि शासकीय अधिकारी म्हणून कामाला लागला, त्याला तर या समाजाशी काही घेणं देणं उरलं नाही. मी तर म्हणेन अशा लोकांची लिस्ट बनवा, याला कुठल्याही प्रकारची मदत होणार नाही असा एखादा योजना काढा. म्हणजे आपणच ठरवूया की हे जर समाजाला शेवटच्या काळामध्ये संकट काळामध्ये जर मदत करत नसतील तर हे ओबीसी म्हणण्याच्या देखील लायकीचे नाही. हे देखील मला या ठिकाणी नमूद करावं लागेल. मला सांगावं लागेल की मराठ्यांचा शेवटच्या थरातला माणूस जेव्हा येतो तो त्यांचा उद्योगपती त्यांच्या बरोबर असतो. संबंध लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या बरोबर असतात. ओबीसीचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत? ओबीसीच्या लोकप्रतिनिधींना भीती आहे. कल्याण शहरातला जरी विचार केला तरी ओबीसीचा एखादा मतदार कार्यकर्ता त्याला जर नगरसेवक पदाला उभा राहायचं असेल तर तो विरोध घ्यायला तयार नाही. अरे एवढं शेपूट घालून जर तुम्ही जगत असाल तर तुमच्यापेक्षा शंड बरे. तुम्ही निवडणुकात लढवू नका. आणि तर मी तर आव्हान करेन की अशा लोकांना शोधा आणि आपल्या शहरामध्ये अशा प्रकारचं जर प्रतिनिधित्व हे लोक करत असतील तर त्याला हाणून पाडण्यासाठी काम ओबीसीनीच करावं असं मी म्हणेन. त्यांची लायकी नाही आहे. संकट काळात जर ओबीसीच्या पाठीशी मंडळी जर उभी राहत नसतील तर याचा काय फायदा आहे आपल्याला. म्हणून मी सर्वांना आग्रह करतोय की सोमवारी आम्ही ती व्यवस्था करतोय 2 दिवसात. सोमवारी म्हणजे उद्या आम्ही त्या संबंधीचा अर्ज करतोय आणि 4 तारखेला आपल्याला तहसीलदारांच्या दरवाजात त्या ठिकाणी साखळी उपोषण करायची याची नोंद घ्या. आणि येताना 1-2 लोक जोर जबरदस्ती बरोबर आणणारे चल बाबा काम आहे असं करून आणा. नाईलाज आहे, काय करणार. मैतर म्हणतो की तुम्ही जिथे जिथे वापरा तिथे तिथे यायला आम्ही तयार आहोत. तुम्ही सांगा हा श्रम परिहार करूया, नंतर तो विरोधाचा भाग सोडून द्या. पण जे जे करायला पाहिजे ते ते करू. आणि सगळ्या जणांनी आपण एवढ्याने जरी ठरवलं ना तरी साखळी उपोषण आपलं यशस्वी होऊ शकतो. आपण 2-2, 4-4, 5-5 माणसं जरी बरोबर आणली तर 4-5 दिवसानंतर आपल्याला रिझल्ट मिळेल. 1 दिवसाची सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली होती, बरोबर आहे. जरा गेला दुसऱ्या दिवशी परत 1 दिवसाची परवानगी. म्हणजे आमचा माणूस लक्ष्मण हाके जर उपोषणाला बसतोय तर त्याला तंगडीला हाताला घरपट्टीला धरून पॅन्टीच्या बट्टोला घाललाय हो. म्हणजे त्याच्या सीटला किती माग लागला असेल. त्याला खेचत कुत्र्यासारखं ओढत नेलंय. ही आमची ओबीसीची स्थिती आहे. का तर आमचा तिथे असलेला प्रतिनिधी कुठल्याही प्रकारचा आवाज वाढवत नाही. मला पुढच्या वेळेला उमेदवारी मिळणार नाही ही भीती त्याच्या मनात आहे. आणि जरांगेसाठी तुम्ही कार्पेट मागच्या उपोषणामध्ये आंतरवाली सराटीमध्ये सगळे मंत्री या कानात बोलतो, एक मंत्री त्या कानात बोलतो. आणि आपला काय तो टोपे काय नव्हतं बसला होता भरत तिथे शापूरला बसलो होतं त्याच्याही कानामध्ये मुतले. हा आणि त्याला उत्पाद लावलं विचारायला. आणि त्याची पण पोस्ट मला उत्पाद लावला. उत्पादला काय तू थांबला ना, आम्ही होतो तुझ्या बरोबर. आम्ही जसं समजलं तसं दुसऱ्या दिवशी सगळं साहित्य घेऊन त्याच्यासह गेलो. ते पण केलं, साहित्य पण दिलं. का तर आपला बांधव बसला त्याला कुठेतरी सपोर्ट झाला पाहिजे. आणि त्याचाही उपोषण हाणून पाडायला लावलं. आपलेच लोकप्रतिनिधी आपल्याला घातक करतात ही गोष्ट देखील आपण ध्यानात घेतली पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी आपण जेवढे उपस्थित आहोत ना एवढे जरी आलो ना आपण एवढे जर तरी आपलं साखळी उपोषण व्यवस्थित होईल. आणि निश्चितपणाने फडका उडत चाललेला आहे. माझ्या बंधूंनी सांगितलं, दुकानदार साहेबांनी सांगितलं की लोक आता व्हॉट्सअपवर व्यक्त होत आहेत, फोनवर व्यक्त होत आहेत. प्रचंड अशा त्यांना वाईट साईड शिव्या द्यायला लागले लोक. पर्याय नाही. आमच्या भाकरीतली चतकूर भाकरी आमच्या वाट्याला आहे. त्यातही तुम्ही जर भागीदार होणार असाल तर आम्ही तुमची दया करणार नाही. आम्ही तुमची दया करणार नाही. आम्हाला जे जे उपाय शोधायचे आहेत ते करू, त्याची अंमलबजावणी करू आणि कुठल्याच परिस्थितीत ते आमचं आरक्षण जाऊ देणार नाही असं या प्रसंगी मी सांगेन. मला वाटतं सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर 1-2-3 मिनिटं आपण बसू आणि परवा दिवसाच्या कार्यक्रमाची आपण रूपरेषा इथूनच आहोत. कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला इथंच बसायचं आहे. आणि 1-2 मिनिटासाठी फक्त निवेदन कोण घेऊन जाणार, कसं बनवणार आणि कोणाला देणार. महात्मा फुलेला द्यावं लागेल नाही, तहसीलदारांना द्यावं लागेल. त्याची देखील रूपरेषा इथेच बांधू. आणि निश्चितपणाने आपण सगळेजण जे आहोत त्यांनी सोमवारी या ठिकाणी निश्चितपणे
वाजताना यायचं आहे. मी सकाळी तुम्हाला सांगतो, मला खूप लवकर यायचं होतं, मी तसा लवकर आलो, इन टाईम आलो. माझी सकाळी गाडी एक ब्रेकअप झाली, मला लवकर उठून तिकडे जावं लागलं, त्या गाडीची मग इकडे यावं लागलं. काम मला पण आहे ना, तुम्ही जे बसले सगळ्यांना कामं आहेत, पण तरी देखील आपलं काम थोडं बाजूला ठेवून आपण याच्यासाठी येतोय. हे खूप मोलाची बाब आहे. आपण सगळेजण आलात, आपण एकमेकाला आपले विचार शेअर करतोय आणि म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देईन. आणि हा आंदोलन पुढे खूप तेजीत करायचं आहे आपल्याला, अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करेल आणि इथेच थांबेल. जय हिंद, जय ओबीसी, जय ओबीसी. पण बाबासाहेबांचे विचार अजूनपर्यंत आपण भारतामध्ये पोहोचू शकलो नाही. फक्त कार्ल मार्क्स हा जगातल्या प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये आहे. त्यामुळे तुमच्या मागे किती आले त्याला महत्व नाही. पितामह भाऊसाहेबांनी सांगितलं की खरोखर आपल्याला भाषण घेऊन फायदा आहे. सर, त्याबद्दल आमची चर्चा झाली की कल्याणमध्ये पण आपल्याला काहीतरी करायला लागेल. पण त्यासाठी आपल्यासाठी दर्दी लोकांची पहिले बोलायला लागेल ना, की आपल्याला पुढची रूपरेषा काय आखायची. पण त्याला आपल्याला डायरेक्ट नाव देता येत नव्हतं, म्हणून आपण संवाद आणि चर्चासत्र नाव ठेवतो. आता आपण आपण ठरवणार आहोत की आपल्याला पुढची रूपरेषा काय करायची. आता मला सांगा, 12 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सुगिरण्या, दूध डेअरी, शिक्षण संस्था, साखर कारखाने, झेडपी, पंचायत समिती, 40% आमदार, सहकारी बँक, शेतकरी सोसायटी, बाजार समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या ताब्यात आल्यानंतर असून सुद्धा त्यांना ही आरक्षणाची भीक का मागायला लागते. फक्त मुंडे साहेब एक होऊन गेले, एकटा आमदार होता, त्याने वंजारी समाजाला एका मिनिटामध्ये काही एकटा भांडून वंजारी समाजाला ओबीसी मध्ये आणलं आणि नंतर एनटी मध्ये दिलं. एकाच माणूस पाहिजे आपला, तो काहीतरी करू शकेल. आज आमच्याकडे गावाकडे बघा तर राव समाज आहे. राव समाजाने आमच्याशी अजूनपर्यंत रोटी बिटी व्यवहार नाही केलेला. आपण तो मराठा म्हणतो ते राव समाज म्हणतो. अजूनही गावाच्या वाड्यामध्ये एक खांब आहे, त्या खांबाला या कुणबी शेतकरी होते त्याला बांधून मारायचे. हा बरा असा अत्याचार आमच्या कुंभारांवरती केलेला आहे. जर कुंभारांवरती केला तेवढा कागोड्यांवरती केला, तेवढा महाराणांवरती केलेला आहे, तेवढा चाभारांवरती पण त्यांनी केलेला आहे. मग आता मला सांगा, जर तुम्ही एवढे आता आरक्षणाच्या मागे लागलात तर जलंधरच्या मोर्चामध्ये एक तुम्ही सांगा, आरक्षणाचे जनक कोण? छत्रपती शाहू महाराज. आरक्षण दिलं कोणी तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जनादेच्या एकाही फ्लेक्स होती बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा फोटो आहे तो आहे का? मग आता मला सांगा, जर यांना तुम्ही आरक्षण मागता गाडवांनो, पण तुम्हाला यांनी आरक्षण दिलं, त्यांचा तुम्ही विचार करत नाही, त्यांचा तुम्ही आठवण करत नाही, फक्त तुम्ही घुसखोरी करायची. आणि ज्यावेळी पंजाबराव देशमुखांनी तुम्हाला सांगितलं की या डॉक्टर बाबासाहेब मी सांगून ओबीसीसाठी 340 कलम घेतलेले आणि त्यामध्ये तुम्ही या, पंजाबराव देशमुखांच्या घरी 1200 मराठ्यांनी मोर्चा दिला होता की आम्हाला का भिकारी समजतो का? हे असं असताना तुम्ही आत्ता करत काय? तुम्हाला जेवढा अत्याचार ब्राह्मणांनी केला नाही तेवढा हा मराठ्यांनी शूद्रावरती केलेला आहे. खैलाची एक प्रकरण झालं. आजही तुम्ही बघा, जास्तीत जास्त शूद्रांना त्रास देणारा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे. गरीबांना लुटणारा कोण समाज आहे? मराठा समाज आहे. कोणत्याही कष्ट न करता फक्त राजकारण करून दुसऱ्यावर अत्याचार करणारा समाज आहे. फुकटाचा बळीराव करायचा आणि आता भिकेला लागलेले आणि म्हणून आमच्याकडे घुसतात काय तुम्ही? अरे मला एक सांगा, तुम्ही जर तुम्हाला ऑलरेडी ईडब्ल्यूएस दिलेले, ईडब्ल्यूएस आल्यानंतर काय झालं? तुम्ही ज्यावेळी इंदिरा साहनीची केस होती, त्या केसमध्ये 50% आरक्षण होतं,
लिमिट होतं, तुम्ही ईडब्ल्यूएस दिल्यानंतर ती लिमिट संपली ना. जर 50% आरक्षण तुमच्यासाठी लिमिट होतं, ईडब्ल्यूएस दिल्यानंतर ते संपलं ना. पण आता काय तुम्ही वाढवत नाही, आता त्याच्यावर 10%ची भर ऑलरेडी पडलेलीच आहे, ती हद्दपार झालेली आहे. आता ह्या यांनी काय केलं, तर पंजाबच्या आजोबाच्या जमिनी विकल्या, गुठ्यावरती आले आणि आता म्हणतात आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि आरक्षण तुम्हाला मिळेल, पण मिळाल्यानंतर तुम्ही आपली सुरक्षा बनवा, पण तुम्ही आमच्यामध्ये नका घुसू. तुम्ही आमच्यामध्ये कशासाठी घुसता? जेव्हा आरक्षणाची गरज आहे ती ओबीसी मध्ये तुम्हाला अजिबात मिळाली नाही पाहिजे. यासाठी ओबीसी मध्ये आरक्षण, जर त्या ओबीसी मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपण 25 जण आहोत, 25 जणांनी आपल्या प्रत्येकाने सांगायचं, जर ह्या ओबीसी मध्ये मराठा आला तर आपले काय होईल, आपल्यावर काय परिणाम होणार आहे. आज ज्या कुठे एखाद्या एक दोन तुम्हाला ओबीसीला नोकरी लागते, तिथे हे मराठा समाज घुसून आपला प्रॉब्लेम अजून वाढवणार आहे. जर मंडळ आयोगाच्या ज्या शिफारसी होत्या त्या शिफारसी संपूर्ण लागू झाल्या ना, तर खरं म्हटलं तर आपल्याला चूक मिळाला असतो. पण ह्या कमिंडल सरकारने फक्त 5% आपल्याला शिफारसी मान्य केलेली आहे. तर तुम्ही पहा की ऑलरेडी ह्या आपल्याला मिळालेल्या याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी 55 लाख मराठा घुसवलेले शिंदे साहेबांच्या वेळेमध्ये, पण आणखीनही घुसवायचे. पण त्यांना काय पाहिजे, सगळे सोयऱ्या सहित पाहिजे. म्हणजे उद्या जर एखाद्या मराठ्याने ब्राह्मणाची मुलगी केली तर तिला जर आरक्षण द्यायचं का आपण? जर त्यांना द्यायचं असेल तर 27% आरक्षणाची त्यांना 16% तुम्ही मानता. साहेबांनी सांगितलं 40%, पण त्यांना 16% दिले ना, मग 16 आणि सगळे ओबीसीचं आता 43% करा. तुम्ही म्हणता डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, फडणवीसनी मागावं आणि दिल्लीने द्यावं. तो का मागत नाही तुम्ही? का मागत नाही? का आमच्या मत आणि मग गणपतीच काय निवडला तुम्ही मराठ्यांनो? तर त्यांना माहिती आहे ओबीसी समाज सगळा देवांच्या मागे आहे आणि गणपती सोडणार कोणी नाही. आज ज्यांना मी आम्ही फोन केला की 250 लोकांशी जेव्हा कॉन्टॅक्ट केला, त्यांनी सांगितलं साहेब खरं सांगतो मी फॅमिली बरोबर गणपतीला जाणार आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही. त्यातल्या 70% लोकांनी मला सांगितलेलं आहे. बाकी लोकांनी सांगितलं, 25 जणांनी सांगितलं, टक्क्यांनी सांगितलं की आम्ही येतो पण आले नाही. पण ठीक आहे, हरकत नाही, त्याच्या प्रॉब्लेम आहे. पण एक असे जरी घडं आले म्हणून आपण त्यांना विसरून चालणार नाही, आपल्याला त्यांना घेऊनच चालायचे. म्हणून सांगतो, जर तुम्हाला मराठा जात आणायचे असेल तर तुम्हाला नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास आहे, त्याचे अध्यक्ष हंसराज अहिरे, त्यांच्या थ्रू मराठा जातीचं खरोखर शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण हे तुम्हाला सिद्ध करायला लागेल. आज तुम्ही बघा की मराठा समाजाच्या मध्ये कधीही तुम्हाला आंबेडकर शाहू आंबेडकरांचे विचार तुम्हाला भेटले नाही, फुले आंबेडकरांना मानत नाही. जर तुम्ही हे विचार मानत नाही आणि मग तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही हे करा ना. तुम्ही हंसराचे जे हंसराजाई बसलेले त्याच्यावर तुम्ही आपण करून घ्या मराठा समाज. ते जे दूध आणि बालिका पाणी ते होत नाही साहेब, आणि ते करणारही नाही. त्यांना केवळ आपल्यामध्ये घुसायचं आहे. कारण आता सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आलेला आहे, त्याच्यामध्ये जर 27% जर सगळ्यांना आपल्याला ओबीसी मध्ये राजकारणामध्ये सेम मिळालं तर आपला कोणताही माणूस नगरसेवक होऊन देणार नाही, कोणताही माणूस सरपंच होऊन देणार नाही, कोणताही माणूस तुम्हाला महापौर दिसणार नाही. ते असणार कोण? मराठा. आणि फक्त सांगणार आम्ही ओबीसी. तुम्ही मला सांगा, तुमचं नोकरीमधलं कच्चीकरण, तुमचं राजकीय कच्चीकरण हे झालेलं तुम्हाला चालणार आहे का? नाही. तर त्यासाठी आता पितांबर भाऊसाहेब, सुरेशदादा आणि भूषण बंधू, शनीजी, शत्रुघ्नजी इत्यादी आपण सर्वांनी एकत्र येऊन 4% साखळी उपोषण करायचे. आणि त्या उपोषणामध्ये जे आपल्याला हे करेल, ज्या दिवशी कोणी उपोषणाला बसेल
त्या उपोषणाचा एकेकाने एक दिवसाला खर्च आपण कोणी उचलला तरी चालेल ना. 10 लोकांना जेवण एवढंच देऊ शकतो की नाही. तेवढी अडचणी तर नक्की आपली. असं जर आपण उपोषण केलं आणि सरकारवरती दबाव आणला तरच हे शक्य आहे. म्हणून आजचा जो चर्चा आणि संवाद आहे याच्याबद्दल आता अशोक विषयी बसलेले जे ठाणे जिल्ह्याचे महासंघाचे अध्यक्ष आहेत विश्वदादा सुरेशदादा, आपण सर्वजण मिळून विचार करू आणि पुढची आपली स्ट्रॅटेजी ठरवूया. मी एवढं होतो, आपण बऱ्याच वेळा आलेल्या थांबलेल्या त्याबद्दल मी आपलं सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद. सर्वात शेवटचं एक सांगतो की पुण्याला ब्राह्मण सभा झाली आणि शिवसेना स्थापन व्हायच्या वेळेला देशपांडे नावाचे एक कार्यकर्ते होते. त्या देशपांडेंनी त्या ब्राह्मण सभेत भाषण करताना सांगितलं की खरं म्हणजे ब्राह्मणांची सभा, पण ते ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणतात. तर हिंदूंची जागृती प्रतिक्रियेतून येते. म्हणजे अभिमान, हिंदूचा अभिमान वगैरे कशात येतं? प्रतिक्रियेत. आणि ती प्रतिक्रिया निर्माण होण्यासाठी काय करावं लागतं? तर दंगल केली का मग आम्ही आग्रही नसतो. इलेक्शनला पण आम्ही आग्रही नसतो, कोळी नसतो, कुणबी नसतो, माळी नसतो. त्यावेळेला एक तर काँग्रेसवाले अमुकवाले, कोणी काँग्रेसवाला नसतो, कोणी बीजेपी वाला नसते. आमच्याकडे बैल असतात, ते जर नांगराचे किंवा याचे बैल असतील महत्वाचे तर त्यांना आम्ही पेंड खायला लागतो आणि ते रानात सोडले की संध्याकाळी आपाप गोठ्यात येतात. का? तर त्यांना पेंडीची सवय लागलेली असते. म्हणून त्यांना शिवाजी महाराजांच्या काळात म्हटलंय पेंडीचे गुरु. तेव्हा आमचे लोकप्रतिनिधींना या सत्ता दिल्यात, लाभ दिलाय आणि म्हणून ते लोकप्रतिनिधी शेवटी त्यांच्याच गोठ्यात जातील, आमच्या गोठ्यात येणार नाही. फक्त इथं भाषण करायला येईल आणि समाजाची मीटिंग होते त्या आणि समाजासाठी तुम्ही आम्ही जे काय आयुष्य देतो आम्हाला किती किंमत नसते. आमच्या समाजात आम्हीच घेतलेल्या मीटिंग मध्ये सर्वात महत्वाचा मानाचा मान लोकप्रतिनिधी देतो. ते लोकप्रतिनिधी समाजाची इमानदार नसतात. शेवटी सांगायचं असं आहे की शेवटी समाज जागृत ज्यांचा असेल, ब्राह्मणांचा एकही सरपंच एक आहे, महाराष्ट्रात एकही सरपंच नाही, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाही, आपल्याकडे होता. तेव्हा सांगायचा मुद्दा आहे ते राजकीय पदावर नसताना सुद्धा सत्तेवर असतात. आमचे लोक निरनिराळ्या या सोसायट्यापासून बँकांपासून सगळीकडे असतात, पण आम्ही सत्तेत नसतो. वरून येतो आदेश, त्याप्रमाणे आम्हाला वागायला लागतं. त्यासाठी आमच्या मागे समाज उभा राहायला पाहिजे आणि समाज त्याच वेळेला उभा राहील त्या समाजाला सामाजिक जाणीव होईल ती आम्ही केली पाहिजे. आणि त्यासाठी आता आपण उपोषणाला बसलो की त्याच्यावर चर्चा होईल. असं होईल. अमुक कशाने आलं तर गावोगावी फिरण्याचा आपण कार्यक्रम करूया. आणि पुन्हा ते सांगतो, बाबासाहेब म्हणतात विचारधारा. धारा म्हणजे तांब्यावर पाणी नाही, धारा म्हणजे सतत वाहत असते. तर विचार सतत पेरत राहणे यासाठी आम्ही काम केलं पाहिजे. आणि हे काम जर आम्ही केलं तर समाज जागा होईल आणि मग आमचे लोक आमच्या मेळाव्याला न जातात, शत्रूच्या मेळाव्याला जातात. ते घाबरतील, ते घाबरले नाही. तर त्यासाठी मित्रांनो हे आम्ही काम केलं पाहिजे, जोडलं पाहिजे आणि त्यासाठी सातत्याने कार्यक्रम घेत राहिलं पाहिजे. एवढं जर आम्ही केलं तरच आमचं आंदोलन यशस्वी होईल. आणि मग हॉलच नव्हे तर बाहेर आपल्याला सभा घ्यावी लागेल. तेव्हा मित्रांनो मला बराच वेळ मी तुमचा घेतला, बरोबर अर्धा तास बोललो, अर्धा तास 25 मिनिटं बोललो. तेव्हा मला ऐकून घेतलं, सहन करून घेतलं त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय ओबीसी. खूपच मोलाचं मार्गदर्शन केलं. खरोखर आज जमिनीवर उतरवण्याची खूप गरज आहे. गावोगावी जाऊन मार्गदर्शन करण्याची खूप गरज आहे, समजून सांगण्याची गरज आहे. आणि जर यासाठी एखादी टीम बनत असेल तर मी त्या टीममध्ये सहभागी होणार नक्कीच उत्सुक असेल. ज्यावेळेस दादाची तब्येत बरी नव्हती आंदोलनाच्या अगोदर त्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो होतो, कारण मलाही काय साहित्य हवं होतं ते साहित्य घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. आणि ही सभा
संपली असं मी ते जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.